महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून वाटप सुरू झालेला आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी सुरू होणार। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना आजपासून ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। आणि बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपये आजपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेला आहे। बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता मिळतोय। भरपूर बहिणींना असं कमेंट येत होते की लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा 2100 रुपये प्रमाणे वाटप होणार, पण ज्या बहिणींना आता पैसे आलेले आहेत त्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणेच मेसेज आलेला आहे। म्हणजे अजून सध्या तरी लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता मिळतोय। पुढच्या महिन्यापासून कदाचित 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होऊ शकतो, पण आताचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणेच आलेला आहे। आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा एकत्र आलेला आहे का, तर याचं उत्तर आहे नाही। फक्त बहिणींना ऑगस्ट महिन्याचाच हप्ता सप्टेंबर मध्ये तुमच्या खात्यात जमा झालेला आहे आणि तो सुद्धा 1500 रुपये प्रमाणे आलेला आहे। आता काय म्हणाले साहेब, आता या योजना अंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींना 13 हप्त्याचे पैसे भेटलेले आहेत आणि आता हा हप्ता जो वाटप होतोय हा 14वा हप्ता आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे आजपासून वाटप झालेला आहे। बघा, 13 हप्त्याचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा झाले असतील 1500 रुपये प्रमाणेच आणि 14वा हप्ता सुद्धा 1500 प्रमाणे जमा झालेला आहे। आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील ते 14 हप्त्याचे पैसे आता कंप्लीट झालेले आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये कंप्लीट झालेले आहे। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। सर्व पात्र बहिणींच्या खात्यात 36 जिल्ह्यात आजपासून पैसे वाटप होणार आहे। आज 12 जिल्ह्यात पैसे वाटप होतील, उद्या 12 जिल्ह्यात आणि परवा 12 जिल्ह्यात। आताच तुम्हाला माहिती सांगितली की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 12 जिल्ह्यात आज उद्या 12 जिल्ह्यात आणि परवा 12 जिल्ह्यात होणार आहे। म्हणून आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले याची यादी आपल्याकडे आलेली आहे। तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो, तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आलेले असतील। आता 12 जिल्ह्यांची नावं कशा पद्धतीने आहे, सर्वात प्रथम जो जिल्हा आहे तो आहे सांगली। बघा, तुम्ही जर सांगली जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे आले असतील। त्यानंतर येतो कोल्हापूर जिल्हा, त्यानंतर येतो संभाजीनगर, त्यानंतर येतो सिंधुदुर्ग, त्यानंतर येतो पालघर, त्यानंतर जिल्हा येतो नाशिक, त्यानंतर येतो धुळे, त्यानंतर येतो जळगाव, त्यानंतर येतो रत्नागिरी, नागपूर, अमरावती आणि शेवटचा जिल्हा आहे बीड। या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहेत 1500 रुपये प्रमाणे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील 1500 रुपये आले असतील तर कमेंट मध्ये सांगा सर आम्हाला पैसे आले, नाही आले असतील तरी सुद्धा कमेंट मध्ये सांगा सर नाही आले। तर न येण्याचे कारण काय ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। याचं मागचं कारण म्हणजे तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला पैसे आले नसतील तर कदाचित तुमचं केवायसी चेक करणं गरजेचं आहे। भरपूर बहिणींना आता केवायसी करण्याचा मेसेज आलेला आहे। लाडक्या बहिणींना त्यांच्या मोबाईलवर मेसेज आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होत नाही कारण तुमचं केवायसी व्यवस्थित झालं नसेल। आधीच तुम्हाला माहिती सांगतो, लाडकी बहीण योजना सुरू व्हायला 1 वर्षहून जास्त झालेला आहे। तर दर वर्षाला तुम्हाला केवायसी करणं अनिवार्य असतं। तुम्हाला बँकेत जाऊन ती केवायसी करून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही। म्हणून लवकरात लवकर केवायसी करून घेणं गरजेचं आहे। आता आपण पाहूया की उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आता उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार याची यादी आलेली आहे। उद्या जिल्हा जो असणार आहे तो आहे अकोला। सर्वात प्रथम उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, अकोला। त्यानंतर येतो बुलढाणा, त्यानंतर येतो परभणी, त्यानंतर येतो जालना, त्यानंतर येतो हिंगोली, त्यानंतर येतो वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नांदेड। या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही उद्या तुमचं बँक अकाउंट चेक करा, तुम्हाला मेसेज सुद्धा येणार आहे। आणि भरपूर बहिणींना आता मेसेज येत नाही, याचं मागचं कारण म्हणजे तुमचं केवायसी व्यवस्थित झालं नसेल आणि बहिणींना कदाचित मेसेज येत नाही तर तुम्ही बँकेत जाऊन स्वतः चेक करू शकता तुमचे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले की नाही। आणि बँकेत जाऊन फक्त एवढं चेक करायचं नाही, फक्त बँकेत जाऊन चेक करायचं तुमचं जे खातं आहे ते व्यवस्थित चालू आहे की नाही। काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम दुरुस्ती करायला त्या बँक कर्मचाऱ्याला सांगायचं की आमच्या अकाउंटमध्ये
काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही दुरुस्ती करून द्या. तुमचं आधार कार्ड सोबत घेऊन जायचं, तुमचं पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड घेऊन जायचं, नसेल तर घेऊन जायची गरज नाही. पण तुम्हाला तुमचं आधार कार्ड अनिवार्य आहे आणि तुमचं बँक पासबुक. भरपूर बहिणींना आता कन्फ्युजन होतं की तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे, बहिणींचे आता 2 अकाउंट असतात. तर पहिलं जे बँक असतं त्या बँकेमध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना त्याचा झेरॉक्स त्यांनी दिला असेल आणि दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचे पैसे जमा होतात. याचं मागचं कारण म्हणजे डेबिटी, म्हणजे तुमचं आधार कार्ड ज्या बँक खात्याशी लिंक केलं असेल, आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात. तुमचं आधार कार्ड जर दुसऱ्या बँकेमध्ये लिंक केलेलं असेल तर त्या बँकेमध्ये तुमचा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात. म्हणून घाबरायचं काही गरज नाही. दोघी अकाउंट तुम्ही चेक करू शकता. ज्या बँकेमध्ये तुमचं केवायसी झालं असेल, डेबिटी ऍक्टिव्ह झाला असेल, डेबिटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर, त्याच बँकेमध्ये तुम्ही चेक करू शकता. अशा पद्धतीने आता तुम्हाला सांगतो, ज्या बहिणींना या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला उद्या पैसे येणार आहे. आता आपण विषय घेऊया की परवा कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. सर्वात प्रथम जिल्हा असणारे पुणे. परवा कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे? पुणे. त्यानंतर येतो मुंबई उपनगर, त्यानंतर येतो मुंबई शहर, त्यानंतर येतो रायगड, त्यानंतर येतो नंदुरबार, सोलापूर, सांगली, अहिल्यादेवी नगर, परभणी, लातूर, पालघर आणि कोल्हापूर. या 12 जिल्ह्यांमध्ये परवा पैसे वाटप होणार आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला 2 दिवसानंतर पैसे वाटप होतील. काळजी करायची काही गरज नाही. तुम्हाला 2-3 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये डेबिटीच्या माध्यमातून पैसे जमा होतात. ते पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागतो. तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो जमा होणार आहे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. आता ही जी बातमी आलेली आहे या बातमीमध्ये तुम्हाला एक आर्टिकल सुद्धा दिसून येतोय. या आर्टिकल मध्ये आपल्याला माहिती आलेली आहे की त्यासोबतच लाडक्या बहिणींना एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणीची चौकशी सुद्धा सुरू होणार आहे ती अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून. तुम्हाला माहित आहे भरपूर अशा बहिणी आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. अपात्र ठरण्याचं कारण काय? त्यांचं अपात्र ठरण्याचं कारण आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ अशा कोणी व्यक्ती घेत होता ज्यांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेला आहे, पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेला आहे. अशा भरपूर घटना समोर येत आहे. आणि सोबतच लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला दिला आहे? गोरगरीब महिलांना. ज्या श्रीमंत घराच्या महिला असतील त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. त्यांना ओळखण्यासाठी अंगणवाडीच्या सेविकांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. अंगणवाडीच्या सेविका आता तुमच्या घरी येऊन चौकशी करत आहे. आता अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चौकशी कसं करत आहे? तुमच्या घरामध्ये ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे, एका कुटुंबामध्ये फक्त 2च बहिणींना लाभ दिलेला आहे. तुम्हाला माहित असेल एका कुटुंबामध्ये फक्त 2च बहिणींना लाभ दिलेला आहे. 2 पेक्षा जास्त बहिणी असतील त्यांना लाभ दिलेला नाही. तर आता एका कुटुंबात जर 4 बहिणी असतील तर त्यापैकी फक्त 2च बहिणींना लाभ दिला जाईल. त्यापैकी 2 बहिणींचा लाभ बंद होणार आहे. हे अंगणवाडीच्या सेविका चेक करतील की एका कुटुंबात किती महिला लाभ घेत आहे, असं पद्धतीने चेक करणार आहे. दुसरी चेकिंग होणार आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर लागलं असेल तर त्यांचा सुद्धा लाभ आता बंद करणार आहे अंगणवाडीच्या सेविका. अंगणवाडीच्या सेविका त्यांचा सुद्धा लाभ बंद करतील. आणि पुढची जी चौकशी करणार आहे तुमच्या डॉक्युमेंटची चेकिंग होणार आहे. आता तुमचे डॉक्युमेंटची चेकिंग कशा पद्धतीने होणार आहे? अंगणवाडीच्या सेविका तुमचं व्हेरिफिकेशन करतील आणि अंगणवाडीच्या सेविका असं चेक करणार आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, त्यापैकी तुमचं आधार कार्ड सोबत तुम्हाला व्हेरीफाय करणार आहे की लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुम्ही आता हयातीला आहेत की नाही. हयातीचं तुम्हाला आता स्वतः व्हेरीफाय करतील अंगणवाडीच्या सेविका. तुम्ही हयातीला असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमच्या बँक अकाउंटला जमा होतील. आणि जर कदाचित अशी कोणी महिला असेल ज्याने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे पण ते आता हयातीला नाही तर त्यांचा लाभ बंद सुद्धा केला जाईल. त्यांच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार नाही. ही सर्व चौकशी अंगणवाडीच्या सेविका करत आहे. जर तुमच्या घरी अंगणवाडीच्या सेविका आला तर तुम्ही एकदा व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे. एकदाच कधी तुमचं व्हेरिफिकेशन झालं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढील 4 वर्षापर्यंत तुम्हाला लाभ दिला जाईल. तुमचा लाभ कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. तुमचा लाभ कधीच बंद पडणार नाही. तर अशा पद्धतीने अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चौकशी करणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता, आतापर्यंत तुम्हाला किती हप्त्याचे पैसे भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन व्हेरिफिकेशन झालं का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि अशाच नवनवीन माहिती महाराष्ट्राच्या जेवढे पण योजना असतात सर्व योजनेचा
माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो, म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.